नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अमोल कुमावतजी. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे 2018 पासून खरं तर त्यांनी या क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केली आणि आता त्यांची वाटचाल अतिशय उत्तमरित्या चालू आहे. रेसिडेन्शियल हा सध्याला त्यांनी पहिलं फील्ड आहे ज्याच्यामध्ये ते काम करतात आणि अर्थातच पुढे भविष्यात त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या क्षेत्राकडे बघण्याचे त्यांचे दृष्टिकोन काय, त्यांना आलेले अनुभव काय आहेत, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. तर गप्पांना आपण सुरुवात अशी करूया थोडीसं भूतकाळापासून. ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, या क्षेत्रात येण्याचा तुमचा म्हणजे प्रेरणा कोण होती, इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये यावं? तर कसा होता हा सगळा प्रवास? एक लहानपणापासूनची गोष्ट सांगायची ठरलं तर लहानपणी आम्ही एक म्हणजे मुलं खेळायचे ना, तर त्यावेळेला मी मातीचे घर वगैरे बनवायचो. की असं वाटायचं की मातीचे घर बनवावे आणि त्याला पण हे लक्षात येत नव्हतं माझ्या की याला रूम साइजेस असतात, रूम असतात, याच्यात काहीतरी असतं घरामध्ये. फक्त एक प्लॅटफॉर्म नव्हता मला सांगायला. बरोबर. आणि वडिलांचा एक आमचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होता. वडील पहिल्यापासून म्हणजे पहिले लेबर काम करायचे, कारगीर काम करायला लागले, एक उच्च प्रतीचे कॉन्ट्रॅक्टर झाले आणि व्हिजन माझे वडीलच होते माझ्यासाठी. आणि वडिलांकडे बघूनच मी सगळ्या गोष्टी पुढे शिकत गेलो. पण ह्या गोष्टी माहित नव्हत्या ना लहानपणी की आता हे काय करायचंय पुढे चालून. नंतर माझं शिक्षण होत गेलं आणि त्यावेळेची परिस्थिती आमची म्हणजे हातावरचीच होती. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं सिव्हिलला, की मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं. बरोबर. एक वडिलांसाठी की वडील आज एक मनातली गोष्ट सांगायची म्हणजे की वडील दुसरे इंजिनियर्स बोलवायचे साईटवर आणि प्लॅनिंग वगैरे करून घ्यायची त्यांच्याकडनं. तर वडील म्हणायचे जर माझा मुलगा इंजिनियर झाला तर मला जास्त आनंद होईल, असं वडील म्हणायचे. तर म्हटलं मग वडिलांचं स्वप्न तर इंजिनियरचं व्हायचं आहे, तर मग ठीक आहे आपणच इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊन करू. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि त्यावेळेला मी ग्रामीण भागातून आलेलो. नाशिकच्या केकेवा केक नामांकित संस्थेमध्ये माझं कॅपराऊंड थ्रू ऍडमिशन झालं. त्यावेळेला भरपूर स्ट्रगल मी तिथे केला इंजिनिअरिंगला असताना आणि इंजिनिअरिंग पासआउट झालो. त्यावेळेला वडिलांचे म्हणजे ते आनंद अश्रू वडिलांच्या डोळ्यात मावत नव्हते की आज खऱ्या अर्थाने माझा मुलगा इंजिनियर झाला. आणि त्यानंतर ज्या वेळेला इंजिनिअरिंगला असताना मला माझं लहानपण आठवत गेलं की अरे बाबा आपण ते घर बनवायचो, त्याला दिशा नव्हती, दशा नव्हती, या सगळ्या गोष्टी नव्हत्या. तर त्या गोष्टीनंतर मी त्या तिथे अप्लाय करत गेलो आणि नंतर एक माझं विजन असं आहे सर की आपण ग्राहकाला, जो येणारा माझ्याकडे ग्राहक आहे तो ग्राहक नसून मी मित्र समजतो, मित्र नसून घरातला परिवार समजतो. याचा अर्थ असा की त्या बिचाराने आयुष्यभर त्याचा कष्टाचा जो पैसा असतो तो त्याच्या घरासाठी लावत असतो आणि खूप पै जमा करत होतो. आणि पै करून बिचारा साधारण त्याचं 10 लाखाचं बजेट असेल, आता मी रेसिडेन्शियल मध्ये करतो त्याच्यावरून सांगतो, 10 लाखाचं त्याचं बजेट असेल तर तो साधारणतः 25-30 लाखाचं त्याचं एक अमाऊंट धरून चालतो की आपण 15 लाखाचं कर्ज काढू आणि बाकीचे पैसे आपण स्वतःचे भरू, बाकीचं कर्ज काढून जसे हप्ते होतील तसे आपण ते भरू, असं करू. म्हणून मी कळकळीने प्लॅन देताना, त्याला कन्सल्टिंग करताना सगळ्या गोष्टी बारीक बारीक समजून सांगतो. बाबा रे, तू जसं तुझा पैसा तिळतीने जसा लावतोय तर त्या गोष्टीचा पुरेपूर मी तुझा फायदा करून याचा प्रयत्न करेलच. फायदा म्हणजे काय की तू मटेरियल चांगलं वापर, स्टील चांगलं घे, सिमेंट चांगलं घे, तुझा प्रॉपर जी सँड वापरणार आहे तुला वॉश सँड कुठं वापरायची आहे, नॅचरल सँड कुठं वापरायची, याचं तू प्रॉपर प्रपोर्शन ठेव आणि मग तसं वापर. उच्च प्रतीचा कॉन्ट्रॅक्टर घे. आजचे कॉन्ट्रॅक्टरांचे बरेचशांचे रेट मी डिस्क्लोज नाही करत, पण तुम्ही जर कमी रेटला काम दिल्यानंतर आणि तुम्ही तिथे जर चांगल्या प्रतीचं काम तुम्हाला वाटत असेल की त्यांनी करावं तर नाही जर शक्य या गोष्टी. त्यासाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्टरकडे बघताना शक्यतो तो रेप्युटेड असावा, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी बघितली पाहिजे, त्याने याच्या आधी स्टील कोणतं वापरलंय, काय गोष्टी वापरल्या, ह्या सगळ्या बघितल्या पाहिजे. ओके. मग आता या क्षेत्रातल्या आणखीन एक प्रश्नाकडे येण्यापूर्वी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा वडीलच या क्षेत्रात असतात, त्यांचं इतकं मोठं नाव असतं आणि आपणही या क्षेत्रात येतो, तेव्हा दडपण येतं का त्यांची मदत होते? तर याच्यामध्ये दडपण तर येतच, कारण ज्या वेळेला मी स्वतः डिझाईन करायला बसतो, प्लॅनिंग वगैरे करतो, स्टील वगैरे टाकतो, तर वडील बाजूला बसलेले असतात, त्यावेळेला जरा दडपण येतं. पण नंतर एक छान वाटतं की वडिलांना त्या गोष्टीचा आनंद होतो की वडिलांचं प्रॅक्टिकल नॉलेज जास्त आहे सर, माझं थेरोटिकल आहे आणि वडिलांचं प्रॅक्टिकल आहे आणि त्या गोष्टीचा मला खूप माझ्या फील्डमध्ये खूप फायदा झाला. माझं प्रेरणास्थान सुद्धा माझे वडीलच आहेत, माझे गुरु माझे वडीलच आहेत. बोललाच. बरोबर. आणि दुसरं म्हणजे मग आता एक महत्वाचा प्रश्न येतो ते म्हणजे या क्षेत्रात जेव्हा तुम्ही आलात आणि पहिला प्रोजेक्ट जेव्हा इंडिव्हिज्युअल केलात तर तेव्हा त्या पहिल्या प्रोजेक्टची आठवण कशी होती? तो करताना काही पुन्हा दडपण आलं, काही चुका झाल्या, तर कसा होता तो अनुभव?
माझं थोडीशी जर्नी सांगितलं चालेल का माझ्या? हो. मी 16 साली पासआउट झालो. पासआउट झाल्यानंतर मी एका नामांकित कंपनीमध्ये ॲज अ सुपरवायझर म्हणून जॉब केला. तर मला प्लॅनिंगचं नॉलेज होतंच, परंतु मला लार्ज स्केलला जे काम होतं ना, लार्ज स्केलला काम होतं म्हणजे त्याचं प्लॅनिंग कसं असतं, तिथं सुपरवायझर कसा असतो, तिचं गेटकीपरचं काय काय काम असतं, स्टील कोणत्या प्रकारे वापरलं जातं, किंवा तिथे आपण लॅपिंग कशी सोडतो, म्हणजे बारीक बारीक गोष्टी ज्या असतात ना साईटवरच्या, त्या गोष्टी शिकण्यासाठी मी एका नामांकित कंपनीत जॉब केला. साधारणतः 2-2.5 वर्ष तिथं सुपरवायझर म्हणून जॉब केला. त्यानंतर कन्सल्टिंग फील्डमध्ये आलो. तो जॉब सोडला. त्याच्यानंतर एक माझ्या फील्डला सोडून मी एका ठिकाणी मित्र आहे माझा, त्या मित्रासोबत डॉक्युमेंटरी केली होती. तर त्या डॉक्युमेंटरीला मला नियर अबाउट एक 12 ते 13 नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग चाललो होता माझा विचार तिकडे जावं, फिल्म सिटीमध्ये जावं. तिकडे जाऊन मी ट्राय भरपूर केलं, पण नंतर म्हटलं नको, आपलं जर वडिलांनी हे स्वप्न बघितलंय माझ्यासाठी, व्हिजन वडिलांचं ते होतं, तेच आपण पुढे कंटिन्यू करावं. मग मी प्लॅनिंग मध्ये उतरलो आणि कळवण तालुक्यात एक सक्सेसफुल बिल्डिंग प्लॅनर म्हणून आज काम करतोय. बरोबर. मग आता या क्षेत्रातल्या प्रश्नांकडे घ्या. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा आपण साईटवर जातो तेव्हा पहिलीच आपली भेट अनस्किल्ड लेबर बरोबर होते, अकुशल कामगारांबरोबर, आणि मग त्यांच्याबरोबर काम करणं हे एक वेगळं स्किल असतं. तर तुम्ही कशी ती हाताळता त्यांना हाताळायचं म्हणजे एक तर त्यांना लिहिता वाचता येत असेल तर डिटेल प्लॅन मी त्यांना देत असतो, की जेणेकरून त्याच्यामध्ये त्यांची 50% त्यांचं तिथं कव्हर होऊन जातं. आणि साईटवर जाऊन त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज देत असतो. आणि आमच्याकडे चॅलेंजिंग पार्ट म्हणजे ग्रामीण भागामध्ये सॉइल असतं, तिथला स्ट्राटा असतो, तिथली सॉइल कंडिशन चेक करावी लागते, बारीक बारीक गोष्टी असतात. त्यांना परत खड्डा किती साईजचा घ्यायचा आहे, किती फूट घ्यायचा आहे, स्टील बी कोणतं कोणतं दिलंय, रिंगा कोणत्या कोणत्या दिल्या आहेत, किती साईज दिल्या, या बारीक बारीक गोष्टी मला त्यांना समजून सांगाव्या लागतात. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही मगाशी पण बोललात की बऱ्याच कस्टमरचं असं एक म्हणणं असतं की आमचं बजेट एवढंच आहे किंवा कमी आहे, आता एवढ्याच बजेटमध्ये ते काम करून द्या. मग अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? दोघांचा समतोल जर करायचं ठरलं तर त्यांना मी एकच सांगणं असतं की सर, तुमचं बजेट जेवढं आहे तेवढं बजेटमध्ये तुम्ही ह्या लेवलपर्यंत तुम्ही व्यवस्थित काम करून घ्या. भले तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही कमी रेटला काम देऊन तुम्ही काम वाढवू नका. तुम्ही ज्या रेटला तुमचा जेवढा पैसा आहे तेवढ्या पैशावर तुम्ही जर काम केलं तर हे उत्तम प्रतीचंच होईल, चांगलंच होईल. या पद्धतीने मी त्यांना सांगत असतो. आता एक वेगळा प्रश्न येतो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक तरुण इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्यावर प्रशासनानं आता काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एक तरुण इंजिनियर म्हटलं तर प्रशासनाने जास्तीत जास्त इथे डेव्हलपमेंट कशी होईल नाशिक जिल्ह्यासाठी, तर या गोष्टीकडे भर देणं गरजेचं आहे. जसं आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी IT कंपनीज आहेत, बेंगलोरच्या ठिकाणी IT कंपनीज आहेत, तर त्या नाशिकमध्ये डेव्हलप कसा होऊ शकतो? आपला इथला तरुण बाहेर जाऊन करण्यापेक्षा त्या तरुणाला स्थानिक मार्केट झालं, स्थानिक लेवलला त्याला जॉब असतील, हे नाशिकच्या प्रतिनिधींनी याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. पण मग अशा वेळेला प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं की हे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी, याला गती देण्यासाठी? याला गती देण्यासाठी जर म्हटलं तर विकासावर त्यांनी जास्तीत जास्त भर दिला पाहिजे, जेणेकरून लोकांना असं आहे की सुख सुविधा जिथं असतील तिथे लोक जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करत असतात. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलचे पॅरामीटर आपण इल स्ट्रेंथ चेक करतो, डक्टिलिटी चेक करतो, त्याच्या बरेचसे पॅरामीटर्स, त्याची Fe4 असेल, त्याचं स्ट्रेंथ किती आहे, काय, या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. ओके. आयकॉन स्टील तुम्ही वापरले का यापूर्वीच्या कुठल्या प्रकल्पामध्ये? हो, आता माझी एक रोजची साईट चालू आहे, त्या साईटवर मी आयकॉन स्टील वापरलंय, म्हणजे याच्या आधीच्या बऱ्याच प्रोजेक्टमध्ये मी आयकॉन वापरलंय. ओके. तर मग कसा आहे तुमचा अनुभव आयकॉनचा? आयकॉनचा अनुभव आतापर्यंत मला चांगलाच आहे. मी ज्या पण साईटवर स्टील टाकलं असेल त्या साईटवरचं पहिलं एक सॅम्पल घेऊन मी तो टेस्टिंग लॅबला पाठवतो. CTM टेस्टिंग वगैरे जे आमच्या बेसिक टेस्टिंग्स आहेत त्या टेस्टिंग करतो. त्या टेस्टिंगमध्ये आजपर्यंत तरी आयकॉनचे रिपोर्ट खराब आलेले नाही, सगळे रिपोर्ट चांगलेच आले. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न तो म्हणजे या क्षेत्रामध्ये जे तुमच्यासारखे यंग इंजिनियर आता येत आहेत, तुमचे मित्र ज्युनियर्स येत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात येण्यापूर्वी तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करावं. जो DPR असेल तो प्रॉपर तुम्ही रेफरन्स त्याचा घ्यावा. आणि ग्रामीण लोक म्हणजे शहरामध्ये ठीकच आहे, पण ग्रामीण भागामध्ये तुम्हाला कमीत कमी रेटमध्ये जसं काम करता येईल त्या प्रकारे लोकांना म्हणजे त्यांचे स्वप्न पुरे कसे करता येतील याकडे
त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच. सो ते इंजिनियर अमोल कुमावतजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ग्रामीण भागातली त्यांची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांचं विशेषतः ही अशी विनंती आणि आशा आहे की आपण म्हणतो की देश उभारणीमध्ये इंजिनियरचा फार मोठा वाटा आहे, पण त्याची सुरुवात मला असं वाटतं की एखाद्या अशा गाव पातळीपासून, तालुका, जिल्हा पातळीपासून होत असते. आणि प्रत्येक मध्यमवर्गीयाचं, प्रत्येक सामान्याचं जे स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर व्हावं, यासाठी जर तुमचं कधी योगदान त्याच्यात झालं तर ते तुमच्या देश उभारणीला हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात नक्की आहे, या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावे, पर्यायानं देश सेवा घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.